स्टार्ट. वादीच्या दाव्याची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे. परिच्छेद. वादी ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदीनुसार नोंदणीकृत सहकारी संस्था आहे व ती बँकिंगचा व्यवसाय करीत आहे. विकास मयत व प्रतिवादी क्रमांक 2 ते 4 हे वादी संस्थेचे सभासद आहेत. प्रतिवादी क्रमांक 1 ते 1 हे मयत कर्जदार विकास यांचे वारस आहेत. प्रतिवादी क्रमांक 2 ते 4 हे मयत विकास यांनी घेतलेल्या कर्जास जामीनदार आहेत. मयत विकास यांना कर्जाची आवश्यकता असल्यामुळे त्यांच्या लेखी अर्जानुसार वादी संस्थेने त्यांना रक्कम 2 लाख चे कर्ज मंजूर करून अदा केले. सदर कर्जास प्रतिवादी क्रमांक 2 ते 4 यांनी जामीनकी स्वीकारली. कर्जासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की वचनचिठ्ठी, कर्ज करारनामा इत्यादी मयत विकास व प्रतिवादी क्रमांक 2 ते 4 यांनी वादीच्या हक्कामध्ये योग्यरित्या करून दिली. त्यानुसार त्यांनी सर्व कर्ज रक्कम दर साल दर शेकडा ₹14% व्याजदराने वैयक्तिक व संयुक्तपणे परतफेड करण्याची हमी वादी संस्थेस दिली. मयत विकास यांच्या कर्ज खात्यावर दिनांक 30/4/2021 अखेर व्याजासह एकूण रक्कम ₹89,687 इतकी येणे बाकी होती. त्यांनी कर्ज रक्कम ठरलेल्या मुदतीमध्ये परतफेड केलेली नाही. त्यामुळे दावा दाखल करण्यास कारण घडले. म्हणून वादी संस्थेने रक्कम वसुलीसाठी सदरील दावा दाखल केलेला आहे. परिच्छेद. दाव्याचे समन्स सर्व प्रतिवादी यांना बजावण्यात आले. प्रतिवादी क्रमांक 1 1 1 1 व 4 यांनी दाव्यामध्ये गैरहजर राहणे पसंत केले. त्यामुळे त्यांचे विरुद्ध एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. प्रतिवादी क्रमांक 2 व 3 हे विधिज्ञांमार्फत दाव्यामध्ये हजर झाले व त्यांनी निशाणी नंबर 13 व 14 नुसार त्यांची कैफियत दाखल केली. प्रतिवादी क्रमांक 2 व 3 यांनी त्यांच्या निशाणी नंबर 13 व 14 वरील कैफियतीमध्ये घेतलेला बचाव थोडक्यात पुढीलप्रमाणे. प्रतिवादी क्रमांक 2 व 3 यांनी दाव्यामधील कर्ज तसेच कर्जबाकी व ते दाव्यातील कर्जास जामीनदार असल्याचे मान्य केले. प्रतिवादी क्रमांक 1 ते 1 हे मयत विकास यांचे वारस आहेत व त्यांना मयत कर्जदाराकडून स्थावर मिळकती मिळालेल्या आहेत. प्रथम सदरील मालमत्ता विकून वादी संस्थेने थकीत कर्जाची वसुली करावी व सदरील मालमत्तेच्या विक्रीमधून आलेल्या पैशामधून पूर्ण कर्ज परतफेड न झाल्यास त्यावेळेसची उर्वरित रक्कम प्रतिवादी क्रमांक 2 व 3 यांच्याकडून वसूल करावी. त्यामुळे प्रतिवादी क्रमांक 2 व 3 हे दाव्यामध्ये नमूद रक्कम देण्यास पात्र नाहीत. या व इतर कारणांवरून प्रतिवादी यांनी त्यांचे विरुद्ध दावा फेटाळण्यात यावा अशी विनंती केली. परिच्छेद. वादी संस्थेने दाव्यातील मागणी पुष्टर्थ त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाव्यामध्ये निशाणी क्रमांक 17 वर दाखल केले. प्रतिज्ञापत्रामध्ये सदर साक्षीदाराने दाव्यामधील कर्ज प्रकरणासंबंधित
कथनांचे पुनरुच्चारण केले. साक्षीदाराच्या साक्षीनुसार कर्ज कागदपत्रे जसे की वादी संस्थेचा ठराव, कर्ज मागणी अर्ज, कर्ज रोखा, वचनचिठ्ठी, नावे चलन, मयत विकास यांचा मृत्यूचा दाखला, दाव्यातील कर्ज प्रकरणाचा खाते उतारा वगैरे सिद्ध झाली ती दाव्यामध्ये निशाणी क्रमांक 18 ते 26 वर दाखल आहेत. निशाणी नंबर 20 कर्ज मागणी अर्ज, निशाणी नंबर 21 नावे चलन, निशाणी नंबर 22 व 23 वचन चिठ्ठी, निशाणी नंबर 24 कर्ज रोखा यावर मयत विकास व प्रतिवादी क्रमांक 2 ते 4 यांच्या अनुक्रमे कर्जदार व जामीनदार म्हणून सह्या असून दाव्यात नमूद कर्ज प्रकरणाचा उल्लेख आहे. प्रतिवादींना पुरेशी संधी देऊनही त्यांनी वादीचा पुरावा खोडून काढला नाही. तसेच वादी साक्षीदाराचा उलटतपास घेतला नाही. तसेच प्रतिवादी क्रमांक 2 व 3 यांनी त्यांचा कैफियतीमधील बचाव सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही. निशाणी क्रमांक 22 व 23 वरील वचन चिठ्ठी तसेच निशाणी क्रमांक 24 वरील कर्ज रोखा यामध्ये प्रतिवादी क्रमांक 2 ते 4 यांनी जामीनदार म्हणून व्याजासह कर्ज परतफेडीची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी स्वीकारलेली आहे. कर्ज रक्कम कर्जदार यांच्या मालमत्तेमधून प्रथम वसूल करण्याबाबतचा कोणताही उल्लेख दाव्यामध्ये दाखल कोणत्याही कर्ज कागदपत्रामध्ये नाही. येणेप्रमाणे वादीचा तोंडी व कागदपत्री पुरावा अबाधित राहिला. त्यावरून प्रथमदर्शनी वादीचा दावा स्वीकारार्ह वाटतो व सदरचा दावा नाकारण्यास काही एक कारण आढळून येत नाही. येणेप्रमाणे वादीचा तोंडी व कागदोपत्री पुराव्यानुसार मी या निर्णयापर्यंत येत आहे की वादी संस्थेने मयत विकास यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दाव्यात नमूद कर्ज रक्कम रुपये 2 लाख दिनांक 3/6/2014 रोजी दर साल दर शेकडा रुपये 14% व्याज दराने अदा केली आणि सदर कर्जास प्रतिवादी क्रमांक 2 ते 4 हे जामीनदार राहिल्याचे सिद्ध होते. प्रतिवादी क्रमांक 1A ते 1D हे मयत विकास यांचे कायदेशीर वारस आहेत. मयत विकास हे दिनांक 29/1/2019 रोजी मयत झालेले आहेत. सदरील दावा दिनांक 30/8/2021 रोजी दाखल केलेला आहे. मयत विकास यांचा मृत्यूचा दिनांक व सदरील दावा दाखल तारीख पाहता सदरील दावा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 92 नुसार नमूद मुदतीमध्ये आहे. स्टॉप.